यानंतर पुण्यातली एक ब्रेकिंग बातमी येते। पुण्यातल्या वडाची वाडी इथं पुष्कराज धनवडे या 2 वर्षांच्या मुलाचं अपहरण करण्यात आलं होतं। या मुलाच्या सुटकेसाठी पुणे पोलिसांच्या विविध पथकांकडून शोध सुरू होता आणि यानंतर अपहरणकर्त्यांनी पुष्कराजला वडाच्या वाडी परिसरामध्ये सोडून पळ काढलेला आहे। पोलिसांकडून या अपहरणकर्त्यांचा शोध आता सुरू करण्यात आलेला आहे। अधिक माहिती घेऊयात। वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी पुण्यावरून आपल्या सोबत आहेत। वैभव, संदीप, अतिशय धक्कादायक प्रकार होता। मात्र काल रात्री पोलिसांनी प्रचंड प्रयत्न केले पुष्कराज धनवडे याला सोडवण्यासाठी। 2 वर्षाचा हा मुलगा आहे। वडाची वाडी इथून त्याचं काल अपहरण झालेलं होतं। मात्र ही बातमी बाहेर जाणार नाही आणि त्याला काही धोका होणार नाही याची पोलिसांना काळजी घ्यायची होती, कारण सोशल मीडियावरती काल पुष्कराज धनवडेचे फोटो आणि तो हरवल्याच्या बातम्या ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावरती येत होत्या। काही टेक्निकल एव्हिडन्सेसच्या आधारे कोंढवा पोलिसांनी रात्रभर टॉवर लोकेशन्स जे आहेत ती ट्रॅक करत जे नंबर वडाच्या वाडीच्या आसपास सतत फिरत होते किंवा तिथून निघून गेलेले होते त्यावेळेस त्यांना ट्रॅक करायचा प्रयत्न केला आणि या सगळ्याचा सुगावा लागल्यानंतर पोलीस साधारणपणे अपहरणकर्त्यांच्या आसपास रेंगाळत होते। एक्झॅक्ट पोझिशन किंवा लोकेशन्स जे आहेत ते त्यांना कळालेले नव्हते आणि त्याच्यामुळे पोलीस आपल्यापर्यंत पोहोचू शकतात अशी भीती अपहरणकर्त्यांना वाटली। त्याच्यामुळे रात्री उशिरा पुष्कराजला पहाटेच्या सुमारास पुन्हा कात्रजच्या जवळ सोडून देण्यात आलं आणि त्यानंतर त्याचे नातेवाईक जे आहेत त्याची पोलिसांना त्याची माहिती मिळाल्यावर त्याच्या नातेवाईकांना कळवण्यात आलं आणि पहाटे अखेर पुष्कराजला त्याच्या आई वडिलांच्या ताब्यात देण्यात आलेलं। अगदी धन्यवाद वैभव, तू दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। यानंतर पुढची बातमी आहे मेगा ब्लॉकची। मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक आहे, मात्र पश्चिम रेल्वे मार्गावर कोणताही ब्लॉक नाहीये। मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर दुरुस्तीची कामं केली जाणार आहेत आणि त्यामुळे 10:30 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत ठाणे ते कल्याण डाऊन धीम्या मार्गावर आणि कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे। या ब्लॉक दरम्यान कल्याण स्थानकातून कसाऱ्याकडे जाणाऱ्या मार्गावरील पादचारी पूल तोडलं जाणार आहे। दुसरीकडे हार्बर मार्गावर CSMT ते कुर्ला वाशी अशा दोन्ही मार्गांवर सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे। या ब्लॉक दरम्यान CSMT ते वाशी, बेलापूर, पनवेल या मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या, तर पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष लोकल फेऱ्या धावणार आहेत। ब्रेकनंतर बातमी आहे गोव्यातली। गोव्यामध्ये स्वर्गीय मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचं पार्थिव ज्या कला अकादमीमध्ये ठेवण्यात आलं होतं त्या ठिकाणचं शुद्धीकरण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। याबाबत कला अकादमीचे अध्यक्ष आणि कला संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी चौकशीचे आदेश दिले। पुढची बातमी आहे विरारमधली। विरार रेल्वे स्थानकामध्ये धावत्या रेल्वे चढणाऱ्या सुरेंद्र झा यांचा तोल जाऊन ते धावत्या ट्रेनखाली जात होते आणि ते पाहून RPFचे जवान मुकेश त्यागी यांनी तत्परता दाखवून त्यांचा जीव वाचवला। ही सगळी घटना CCTVत कैद झाली आहे। ही दृश्य आपण बघू शकतोय। हे CCTVची दृश्य आहेत विरार रेल्वे स्थानकावरची। आपण या सर्कलमध्ये बघतोय जे झा आहेत ते पडत होते, मात्र त्यांना वाचवण्यामध्ये यश आलेलं आहे। RPFच्या एका जवानानं त्यांचे प्राण वाचवले। त्यामुळे ट्रेनमध्ये चढताना घाई करू नका, स्वतःच्या जीवाची काळजी घ्या।